आज आपण जाणार आहोत वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक छोटंसं खेड. त्या खेड्याचं नाव लोणार. या गावचा तरुण, त्याचं नाव रोहन. कामानिमित्त तो मुंबईला कंपनीमध्ये गेला होता. अनेक वर्षापासून तो मुंबईमध्ये काम करत होता. कंपनीमध्ये जॉबला होता. चांगली पगार देखील होती. परंतु काम करत असताना शिफ्ट, एक आठवडा दिवसा एक आठवडा रात्र, या दरम्यान धाकधुकीच्या या ड्युटीमध्ये त्याला आराम मिळाला नाही आणि तो आजारी पडला. अस्वस्थ वाटू लागलं. म्हणून तो आपल्या मूळ गावी वर्धा जिल्ह्यातील गड हिंगणघाट तालुक्यातील लोणार या गावी गेला. 4-8 दिवस हॉस्पिटल दवाखाना करून आराम करावं आणि पुन्हा मुंबईला यावं या उद्देशाने तो गावाकडे गेला. परंतु एक छोटंसं खेड, ज्या ठिकाणी 100-150 घरांचं ते छोटंसं गाव. घराच्या शेजारीच एक 2 मजली बिल्डिंग. त्या 2 मजली बिल्डिंग मध्ये एक आलिशान असं घर होतं ते. आणि या घराचा मालक मोठा व्यापारी होता, बिझनेसमॅन होता. तो 2-2 महिने, 3-3 महिने बाहेरगावी फिरायचा, कामधंदे बघायचा. पोटी संतान नव्हती. घरी एकटीच तरुण, तडफदार, विवाहित एक तरुण घरामध्ये राहत होती. तिचं नाव सुशिला. रोहनच्या घराच्या शेजारीच एक घर सोडून शेजारच्याच गलीमध्ये सुशिलाचं घर आणि रोहनचं घर हे एक मजलीच होतं, पण स्लॅब होता. तो स्लॅबवरती गेला सहज फिरण्यासाठी. परंतु त्याला समोरच्या बंगल्यामध्ये 2 मजली बिल्डिंगमध्ये छतावरती एक साडी घातलेली, एक हॉट रुबाबामध्ये केस मोकळे सोडलेली, छतावरती सैरावैरा इकडे तिकडे चालणारी तरुणी दिसली आणि तिचं नाव सुशिला होतं. तिला पाहिलं आणि रोहनच्या मनामध्ये एक विचार आला, काय सुंदर आहे. तिथून पुढे रोहन तिच्या पिछावरतीच पडला. तिचं नाव विचारलं, तिचा पत्ता काढला, कोणाची आहे याचा शोध घेतला. कारण तो मुंबईला राहत होता. त्याला गावाकडे काय झालं काय नाही माहिती नव्हतं. तिचं नुकतंच लग्न झालेलं होतं आणि घराचा मालक पैशावाला अगोदरच होता. त्याचा बिझनेस होता. लग्न होऊन देखील तो पत्नीला घरी सोडून 2-2, 3-3 महिने बाहेरगावी जात होता. रोहनने निर्णय केला की सुशिलाला मी पटवणार. काही दिवस उलटून गेले. त्याने माहिती घेतली आणि रोज छतावरती येऊन त्याच वेळेमध्ये, ज्या वेळेला सुशिला छतावरती यायची त्यावेळेला रोहन छतावर यायचा आणि एकमेक टक लावून तिच्याकडे पाहत बसायचा. ज्या वेळेला एकमेकांची नजर एकमेकाला लागली त्यावेळेला छोटीशी स्माईल रोहनने सुशिलाला दिली. सुशिलाने देखील स्माईल दिली आणि खाली मान घातली. रोहनला आनंद झाला. सुशिला भाभी आपल्याला आता पडते असं त्याला वाटलं. त्याने मित्रांना विचारलं की सुशिला जी माझ्या घराच्या शेजारी राहते तिचं वर्तन कसं आहे, ती पटू शकते का. त्याच्या मित्र बांधवांनी सांगितलं, मित्र कंपनीने सांगितलं की ती एकटीच राहते त्या घरामध्ये, पैशाला काही कमी नाही. तिचा पती 2-2, 3-3 महिने बाहेरगावी जातो. ती घरी एकटीच आहे आणि ती कोणालाही पटते. अनेक जणांकडून तिने शारीरिक संबंध, शारीरिक भूक भागून घेतलेली आहे. असं जेव्हा रोहनला कळालं तेव्हा रोहनला आनंद मावेना. त्याला खात्री झाली की सुशिला भाभी आपल्याला आता पडते. दुसऱ्या दिवशी रोहन छतावरती गेला आणि एकमेकांची नजरला नजर लागली. दोघांनीही स्माईल दिली आणि सारखे एकमेकांकडे बघू लागले. त्यावेळेला रोहनने सुशिला भाभीला इशारा दिला, मोबाईल नंबर दे. त्यावेळेला तिने मोबाईल नंबर नाही देणार म्हटली आणि एके दिवशी सायंकाळच्या वेळेला एका अज्ञात स्थळी जाता येताना रस्त्यावरती 1 मिनिटासाठी त्या दोघांची समोरासमोर आमनेसामने भेट झाली. रोहनने मोबाईल नंबर मागितला. ती म्हणली, मोबाईल नंबरची काय गरज आहे. सुशिलाने काय गरज आहे म्हटल्यानंतर रोहन म्हटला, काम आहे. त्यावेळेला सुशिलाने तिचा नंबर रोहनला दिला. रोहनने तो नंबर मोबाईलमध्ये डायल केला आणि सुशिलाला मिस कॉल मारला. दोघांचे नंबर एकमेकांच्या फोनवरती आले आणि दोघांमध्ये चॅटिंग, व्हॉट्सअप, व्हिडिओ कॉल, बोल संभाषण सुरू झालं. 2-4 दिवस उलटून गेल्यानंतर दोघांनाही एकमेकांवर विश्वास बसला होता. एकमेकांमध्ये जवळीकता वाढली होती, मैत्री झाली होती. रोहन अचानक एका दिवशी म्हटला, सुशिला भाभी तुम्ही मला खूप आवडतात. मला तुमच्यासोबत एकदा शारीरिक सुख घ्यायचं आहे. सुशिला भाभी म्हटली, सायंकाळी रात्री 1 वाजता सगळं गाव आपलं झोपी जाईल. त्यावेळेला मी तुला मिस कॉल मारते आणि तू माझ्या घरी ये. रात्री 1 वाजला. 1 वाजेपर्यंत रोहन झोपला नाही आणि 1 वाजता रोहनने फोनची वाट बघितली. मिस कॉल पडला आणि तो घराच्या बाहेर पडला आणि सुशिलाच्या घरी गेला. घरी गेल्यानंतर दोघांची एका हॉलमध्ये बेरात्री, संपूर्ण गाव शांत झोपेमध्ये गाढ आणि हे दोघे एका हॉलमध्ये. दोघांच्या भावना उत्सुक झाल्या. एकमेकांना मिठी मारली आणि तिचे छोटे छोटे दाबण्याचा प्रयत्न करू लागला. एवढेही छोटे नव्हते, परंतु त्याला आनंद देण्यापुरते होते. दोघंही उत्सुक झाले, भावना उत्तेजित झाल्या आणि दोघांनी एकमेकाला घट्ट मिठी मारली आणि बेडवरती सुशिलाला उचलून रोहनने झोपवलं. झोपवल्यानंतर सुशिला उच्चेदित झाली आणि कामवासना तिची अनावर झाली. तिने अंगावरील वस्त्र काढून फेकले आणि रोहन समोर संपूर्ण उघडी झाली. निर्वस्त्र अवस्थेमध्ये तिला पाहून रोहन बावचाळला. त्याला त्याचा काम
अनावर झाला आणि त्याचं देखील गुप्तांग ताथरटा आल्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले. त्यानंतर अनेक वेळा त्यांचे 1 तासानंतर पुन्हा एकदा दोघांनी शारीरिक सुखाचा आनंद घेतला. 4 दिवस त्यांचा हा नित्यनेम चालू होता. रोज रात्री रोहन सुशीला भाभीच्या घरी जायचा आणि शारीरिक सुखाचा आनंद घ्यायचा, भाभीला शारीरिक सुख द्यायचा. परंतु एका दिवशी रोहनने सुशीला भाभीला मागणी केली, ती म्हणजे एका इच्छेची. सुशीला भाभीला म्हटलं, मी उद्या परवा मुंबईला परत कंपनीमध्ये जाणार आहे, सुट्टीवरती आलो होतो. जाता जाता माझी एक इच्छा आहे, माझी पूर्ण कराल का? त्यावेळेला सुशीला भाभी म्हटली, काय इच्छा आहे? माझ्याच्यानं होत असेल शक्य तर मी करते. त्यावेळेला रोहन म्हटलं, मला तुमच्यासोबत अनैसर्गिक सुखाची इच्छा आहे. त्यावेळेला सुशीला भाभी म्हटली, काही अडचण नाही, परंतु खूप दिवस झाले आता मी अनैसर्गिक संबंध बनवलेले नाहीत, त्रास होईल. त्यावेळेला रोहन म्हटलं, काही अडचण नाही, आपण प्रयत्न करू. सुशीला भाभीने त्याला तेलाची बॉटल आणायला सांगितली. दोघा जणांनी तेलाची बॉटल, रोहनने गुप्तांगाला तेलाची बॉटल लावली आणि भाभीला देखील थोडंसं तेल लावलं. आणि जेव्हा त्याचं गुप्तांग रोहनची काकडी जेव्हा ठेवली अनैसर्गिक ठिकाणी आणि जोरदार झटका दिला, त्यावेळेला एका क्षणाचाही विलंब न होता काकडीने एंट्री केली आणि भाभी श्वास सोडला भाभीने आणि 2-4 वेळा मागे पुढे केला आणि रोहन ढिला पडला. त्याची इच्छा पूर्ण झाली. भाभी देखील तृप्त झाली होती, परंतु खूप दिवस झाले अनैसर्गिक संबंध केले नव्हते म्हणून सांगितलं होतं, परंतु तिला त्रास झाला नाही. दोघांनी शारीरिक सुखाचा अनैसर्गिक संबंधाचा आनंद घेतला. तिथून पुढे दुसऱ्या दिवशी देखील अगदी तेल लावून मालिश करून अनैसर्गिक संबंधाचा आनंद घेतला आणि पुन्हा सुशीला भाभीला देखील सवय लागली होती आणि दोघ जण रोज पुढून मागून शारीरिक सुखाचा आनंद घेत होते. परंतु या संपूर्ण घडामोडीमध्ये हे संपूर्ण त्यांचे चुकीच्या दिशेने चुकीचं पडलेलं पाऊल, अनैसर्गिक संबंध आणि समाजबाह्य असणाऱ्या या पावलामध्ये दोघांनाही दिशाभूल झाली होती, भान राहिलं नव्हतं. परंतु आता रोहनला सुशीला भाभीचं व्यसन लागलं होतं. त्यानंतर सुशीला भाभीने रंग बदलला. माझा पती आता येईल, तू आता मला भेटायला येऊ नकोस. तेव्हा रोहनला राग आला आणि रोहनने विचार केला की मी तुला सोडू शकत नाही, तुला माझ्यासोबत लग्न करावं लागेल. तेव्हा सुशीला भाभी घाबरली आणि म्हटली, माझा पती आहे, माझा सुखी संसार आहे, पैसा आहे, आनंद आहे, तुला पाहिजे ते दिलंय. परंतु रोहन ऐकायला तयार नव्हता. रोहन म्हटला, तुला माझ्यासोबत लग्न करावंच लागेल. त्यावेळेला सुशीला भाभीने नकार दिला आणि रोहनला सक्त वॉर्निंग दिली, मला फोन करू नको, मला भेटायला येऊ नको. त्यावेळेला रोहनला राग अनावर झाला आणि ज्या दिवशी तो मुंबईला जाणार त्या दिवशी सुशीला भाभीच्या घरी गेला, कारण संध्याकाळी तिचा पती येणार होता. ती घरी एकटीच होती. मी मुंबईला जातो म्हणून बॅग पाठीवरती अडकली आणि घराच्या बाहेर पडला आणि सुशीला भाभीच्या घरात घुसला. त्या ठिकाणी सुशीला भाभीच्या घरात जाऊन सुशीला भाभीला विनंती केली, लग्न कर माझ्यासोबत. तेव्हा सुशीला भाभीने नकार दिला. रोहनला राग अनावर झाला आणि रोहनने तिचा जीव घेतला. जीव घेतल्यानंतर त्याने शारीरिक सुख घेतलं आणि पुन्हा तिला तिचे छोटे छोटे तुकडे करून बॅगमध्ये भरले आणि तो गावाच्या बाहेर पडला. एका निर्जन स्थळी जाऊन तिचे तुकडे फेकून जंगलामध्ये दिले आणि तिथून तो मुंबईला निघून गेला. काही दिवसानंतर जेव्हा हे तुकडे तेथील ग्रामस्थांना दिसून आली, दुर्गंधी येऊ लागली. पोलिसांना कळवलं. पोलिसांनी ताबडतोब या घटनेची चौकशी केली आणि रोहनला ताबडतोब पकडण्यात आलं. आणि त्यानंतर रोहन मुंबईला जाताना सुशीला भाभीच्या घरी गेला होता. हे एका त्याच्या मित्राने पाहिलं होतं, कारण त्याला देखील खाकीचा धाक दाखवला आणि त्याला देखील ताब्यात घेण्यात आलं आणि त्याने कबुली दिली. रोहनला पकडलं. रोहनने भीतीपोटी संपूर्ण गुन्हा कबूल केला आणि हो, मीच सुशीला भाभीचा खून केलेला आहे. तेव्हा रोहनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयामध्ये खटला जास्त दिवस चालला नाही. पुरावे सापडले, कबुली दिली आणि त्या ठिकाणी सुशीलाचं जीवन संपलं. रोहनला जन्मठेप झाली. या घटनेतून, या चुकीच्या पावलामुळे आज 2 कुटुंब, सुखी परिवार, हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले. वेगवेगळ्या सुखासाठी जिथं सुख मिळतं त्या ठिकाणी इज्जतीचा प्रश्न, आईवडिलांचा प्रश्न त्यांनी मनामध्ये आणला नाही आणि संपूर्ण काही सुखी संसार उद्ध्वस्त होत गेला. सुखी जीवन उद्ध्वस्त झालं. तरुण वयामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागली. तरुण वयामध्ये सुशीलाला जीव गमवावा लागला. अनेक पुरुषांसोबत शारीरिक संबंध हे तिला जीव घेणं ठरलं आणि जास्त करून रोहन सोबत केलेले दिलखुलासपणे शारीरिक संबंध तिच्या जीवावर घेतले. या घटनेतून आपल्याला काय वाटतं, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रिअल मराठी क्राईम स्टोरीज, लव्ह अफेअर मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी चॅनल सोबत राहा. अशा घटनांपासून, अशा चुकीच्या वर्तनापासून सावध राहा, नाहीतर आपल्या सुद्धा जीवावर येऊ शकतं. सुरक्षित राहा, सतर्क राहा.
काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या आणि चुकीच्या दिशेने जाऊ नका. आई वडिलांचा विचार करा, कर्तव्याकडे लक्ष द्या. अशा घटना घडतच असतात. कलियुग आहे. कलियुगामध्ये आज कोणत्याही घटनेची सीमा राहिलेली नाही, नातेसंबंध राहिले नाहीत. प्रत्येक ठिकाणी माणुसकीला काळीमा फासण्याचं काम गुन्हेगारी वृत्ती करत आहे. आपण सुरक्षित राहा, कुटुंबाला सुरक्षित ठेवा. रिअल मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन घंटेला प्रेस करा. भेटूया पुढील रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. धन्यवाद.